आणि आता बातमी आहे येवल्यामधून द्राक्ष आणि डाळिंबाच्या पेट्यांमधून चक्क कांद्याची तस्करी झालेली पाहायला मिळाली आहे। कांद्याची तस्करीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होतोय। केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याचे बाजारभाव 4000 रुपयांवरून 1000 रुपये प्रति क्विंटल झाले। मात्र या कांदा निर्यात बंदीचा फायदा व्यापारी घेत असून व्यापारी द्राक्ष आणि डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा हा बाहेर देशात पाठवत असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केलाय। आणि हा कांदा तस्करीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। 8 ते 9000 रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत आहे आणि आपल्याकडे साधारणतः 1000 ते 1200 रुपयाचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत आहे। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघत आहात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की डाळिंबाच्या पेट्या असतील, द्राक्षाच्या पेट्या असतील, यामधून कांद्याची तस्करी त्या ठिकाणी होत आहे। म्हणजे काही मध्यस्थी त्या ठिकाणी कांद्याचे तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमवत आहे आणि जो कांद्याचा उत्पादक आहे त्याला या ठिकाणी काही मिळत नाही। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। तस्करीच्या मार्गाने, चोरीच्या मार्गाने मात्र निर्यात होत आहे आणि हा जो कांदा आहे हा डाळिंब द्राक्षाच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करून परदेशात चोरीच्या मार्गाने तस्करी जी होण्याचे प्रकार आहे याचे काही व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले आहे। सरकारने ह्या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ हे तस्करीच्या मार्गाने जो कांदा जातोय हा रोखावा आणि थेट कांद्याची निर्यात बंदी उठवावी, जेणेकरून कांदा उत्पादकांना थेट याचा लाभ होईल